नमस्कार, मैं उमा चिटियाला PSTV न्यूज़ के लिए। पद्म एकलव्य पद्म ज्योती पुरस्कार टाळ्यांच्या गजरात थाटात वितरण। पद्मशाली समाजातील 10वी-12वीच्या गुणवंतांचा कौतुक सोहळा। सोलापुरातील पद्मशाली समाजातील यंदाच्या 10वी व 12वीच्या परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या 10वीच्या कुमारी अपूर्व राकेश संगा 97%, प्रत्युष गिरीश गुडमल 93.80%, तर 12वीच्या स्वराग संतोष कोंडा 92.17%, कुमारी श्रावणी श्रीधर नदीमेटला 90.38%। या विद्यार्थ्यांना पद्म एकलव्य विद्यार्थिनींना पद्मज्योती पुरस्कार उपस्थित विद्यार्थ्यांच्या टाळ्यांच्या गजरात थाटात वितरण करण्यात आले। सोलापुरातील पद्मशाली फाउंडेशन, श्री मार्कंडे सोशल फाउंडेशन व पद्मशाली शक्ती संगमच्या वतीने गांधीनगर जुना अक्कलकोट नाकाजवळील प्रिसिजन स्कूल येथे झालेल्या पद्मशाली समाजातील 10वी-12वीच्या परीक्षेत गुणवंतांचा कौतुक सोहळा आयोजित केला होता। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शहराचे सहाय्यक पोलीस आयुक्त विजयालक्ष्मी कुर्री, बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक एकलदेवी, SBCचे राज्य निमंत्रक अशोक इंदापुरे, आधुनिक सारथीचे संस्थापक श्रीनिवास बुरा, व्यापारी नरेंद्र धारा, उद्योजक श्रीधर गंगुल, फाउंडेशनचे सचिव अंबादास कुडक्याल, फाउंडेशनचे उपाध्यक्ष श्रीनिवास कामूर्ती, सल्लागार दयानंद कोंडाबत्तीनी, सखी संगमच्या कार्याध्यक्षा सविता दूर यांची प्रमुख उपस्थिती होती। या प्रसंगी ACP कुर्री म्हणाल्या, पूर्वी आणि आता शिक्षणात आमूलाग्र बदल झालेला आहे। पूर्वी मुलींना शिक्षणापासून दूर ठेवायचे, शाळांमधून घरी आल्यावर विड्या वळायला जावे लागायचे। आता मात्र विड्या करू नको, शिक्षणाला महत्त्व दे, तुझ्या शिक्षणासाठी रात्रंदिवस कष्ट करू असे आई वडिलांकडून सांगितले जाते। प्रत्येक व्यक्तीकडून प्रेरणा घेऊन भविष्याकडे वाटचाल करावी। एक दिवस तुमचाही अशा एखाद्या कार्यक्रमात परिचय होण्यासाठी मोठे व्यक्तिमत्व घडवा। फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गौरी शंकर कोंडा यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीतेसाठी किशोर वेंकटगिरी, मल्लेशम जोगू, ओमसी पल्ली, सतीश चिटमिल, सखी संगमच्या वनिता सुरम, गीता भूदत्त, सुनीता नीलम क्यामा, ममता तलकुकुल, पद्मा मेडपल्ली, हेमा मैलारी आणि प्रिसिजन स्कूलचे बालराज देवरकोंडा यांचे सहकार्य मिळाले। उद्योजक श्रीधर सुरा यांच्यातर्फे पुरस्कार देण्यात आले। पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह, शाल व बुके होते। पद्मशाली फाउंडेशन तर्फे अर्धा डझन क्वायर वया, ईश्वर टेक्सटाईलचे श्रीधर गंगुल तर्फे टर्किश टॉवेल, तर राज्यलक्ष्मी टॉवेलचे राजाराम देवसानी यांच्यातर्फे प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रत्येकी 2 नॅपकिन देण्यात आले। यावेळी तब्बल 150 विद्यार्थी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फाउंडेशनचे सहसचिव नारायण एरवा यांनी करून आभार मानले। फाउंडेशनचे सचिव अंबादास कुडक्याल यांनी प्रास्ताविक केले। विद्यार्थ्यांनी फाउंडेशनकडे आणून दिलेल्या गुणपत्रिकेच्या आधारे पुरस्कार दिल्याचे गौरी शंकर कोंडा यांनी सांगितले।